NCERT-नं मराठ्यांचा हिंदवी साम्राज्याचा नकाशा त्यांच्या पुस्तकातून हटवून टाकला. कारण काय? एका पत्रावरून. कारण या नकाशामध्ये मराठ्यांच्या भगव्या रंगाखाली राजस्थान, जैसलमेरचा काही भाग दाखवलाय आणि त्यांच्या आजच्या वंशजांचं म्हणजे चैतन्यराज सिंग यांचं म्हणणं आहे की आमचं साम्राज्य हे कधीच मराठ्यांच्या ताब्यात नव्हतं. पण कदाचित पेशवे दप्तर, ब्रिटिश गॅझेटियर, राजपुताना गॅझेटियर या सगळ्याच्या माध्यमातून, अहमदिया कराराच्या माध्यमातून त्यांना हा इतिहास माहित नसावा की त्यांच्या भागातला सुद्धा चौथ आणि कर वसुलीचा अधिकार मोगलांकडून मराठ्यांना मिळाला होता. मराठ्यांच्या हुकुमाशिवाय राजस्थान, जैसलमेर किंवा उत्तर हिंदुस्थानातला पानही हलत नव्हतं. पण त्यांना कदाचित माहित नसावं म्हणून त्यांनी हा पत्रव्यवहार NCERT सोबत केला आणि NCERT-नं कुठली लाज नसल्यासारखं त्या एका पत्रावरून तो नकाशा त्यांच्या हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकला. त्यामुळे आता फक्त सोशल मीडियावरती बोंबलून चालणार नाही. तुमच्या आमच्या रगामध्ये, तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये जुलमाला, लाचारीला न जुमानणाऱ्या छत्रपती शिवरायांचं रक्त आहे हे दाखवून द्यावं लागेल. मराठ्यांचा इतिहास सांगणारा मराठी शाळेचा नकाशा पुन्हा पुस्तकामध्ये छापण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाली मी NCERT-चा मेल देतोय, त्यांना तुम्ही मेल करून हा सगळा विषय सांगा, त्यांच्यावरती दबाव आणा आणि हा नकाशा पुन्हा एकदा इतिहासाच्या पुस्तकामध्ये आणण्यासाठी निवेदन द्या. या सगळ्या संपूर्ण प्रकारावरती डिटेल व्हिडिओ आपण युट्यूबवरती बनवलाय, तो अगोदर बघून घ्या आणि नंतरच मेल करा.